नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी मिशन स्कॉलरशिप परीक्षा स्पेशल गणित या विषयामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बेरीज वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रश्न आहे, रोहनकडे 1350 रुपये होते, त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले, त्या पैशातून त्याने 1500 रुपयांचा एक शर्ट खरेदी केला, तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली। आता रोहनकडे 1350 रुपये होते, 1350 म्हणजे 1350। ओके, पुढे त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले, 450 म्हणजे 450, किती झाले पैसे? 0, 5 आणि 5 10, 10ला 0 हातच्या इथं आला, 4 आणि हातच्या 1 5, 5 आणि 3 8, आणि एक तसंच किती झाले? 1800 रुपये, म्हणजे 1800 रुपये झाले। त्या पैशातून त्याने 1500 रुपयाचा एक शर्ट खरेदी केला। 1500 म्हणजे 1525 रुपये शर्ट आणला। 1800 रुपये झाले, 1350 रुपये होते त्याच्याकडं, आणि या ठिकाणी 450 रुपये वडिलांनी दिले, 1800 रुपये म्हणजे 1800 रुपये झाले, 1525 रुपये म्हणजे 1550 रुपयाचा शर्ट घातला। किती उरलेत पाहूया। 10 मधून 5 गेले, 5 उरले। हातच्या दिला इथं 2 आणि 1 3 वजा करायचे आहेत 10 मधून, हातच्या घेऊन 10 मधून 3 गेले, 7 उरले। हातच्या दिला 5 आणि 1 6 वजा करायचे आहेत 8 मधून 2 आणि 0, 275 रुपये उरले। 275 आपला अचूक पर्याय नंबर 1। ओके, पुढचा, एका शाळेत गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 469 मुले उपस्थित होती व 467 मुलींपैकी 368 मुली हजर होत्या, तर किती विद्यार्थी गैरहजर होते। आता 578 मुलांपैकी 469 मुले होती, म्हणजे 578 मधनं 469 वजा केल्यानंतर आपल्याला गैरहजर मुलांची संख्या मिळेल। ओके, 578 वजा 469, 18 मधून 9 गेले, उरले 9। हातच्या दिला 6 आणि 1 7 मधून, ह्या 7 मधून 7 गेले 0, 5 मधून 4 गेला 1, म्हणजे 578 मुलांपैकी 469 मुले उपस्थित होती। गैरहजर मुले पुन्हा एकदा बघा, 8 मधून 9 जात नाहीत, 18 मधून 9 गेले, 9 उरले। हातच्या दिला 6 आणि 1 7, 7 मधून 7 गेले 0, इथं हातच्या आलेलं नाही, 5 मधून 4 गेला 1, 109 मुले गैरहजर। आता मुलींच्या बाबतीत 467 मुली होत्या, 467 मुली होत्या, त्यामध्ये हजर होते 368 गैरहजर मुली। 467 एकूण मुलीमधून हजर असणाऱ्या 368 गैरहजर काढूया। 7 मधून 8 जात नाहीत, 17 मधून 8 गेले, उरले 9। हातच्या दिला 6 आणि 1 7 वजा करायचे आहेत, 6 मधून जात नाहीत म्हणून हातच्या घेतला, 16 मधून 7 गेले, उरले 9। हातच्या दिला 3 1 4 वजा करायचे आहेत 4 4 मधून, म्हणजे 999 मुली। इथं 109 मुले गैरहजर आणि इथं 99 मुली, म्हणजे एकूण गैरहजर मुलं 109 आणि 99। काळजीपूर्वक बेरजा करा, वजाबाक्या करा। 9 9 18ला हातच्याला 1, 9 आणि 1 10ला 0 हातच्याला 1, 1 आणि 1 2, म्हणजे 208 मुले आणि मुली एकूण गैरहजर होती। पाहूया अचूक पर्याय नंबर 2। एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 56,359 झाडापैकी 25,307 सागाची, 9,277 झाडे करंजीची व उरलेली झाडे कडुनिंबाची होती, तर कडुनिंबाची किती झाडे होती? आपल्याला 25,307 ही सागाची झाडे, 9,277 झाडे ही करंजाची झाडे, या दोघांची बेरीज करावी लागेल, आणि या दोघांची बेरीज करून ही जर बेरीज आपण 56,359 मधून वजा केली तर आपल्याला कडुनिंबाची झाडे मिळतील। का तर 56,359 मध्ये करंज आहे, कडुनिंब आहे आणि साग आहे। ओके,
म्हणून ह्या दोघांची बेरीज केली आणि ते 56,359 म्हणून वजा केली की आपल्याला उत्तर मिळेल. पाहूया साग आणि करंज्याची एकूण झाडे. उत्तरासाठी आपल्याला आवश्यकता आहे 25,307. 25,307 सागाची झाडे आणि 9,277 करंजे. 9,277 एकूण झाडे 7 आणि 7 14, 7 आणि 1 8, इथं 2 आणि 3 5, 9 आणि 5 14ला, 4 हाच्याला 1, 2 हाचे 1 3, 34,584 सागाची आणि करंज्याची झाडे आहेत. कडुलिंबाची झाडे काढण्यासाठी आपल्याला एकूण झाडे 56,359, 56,359 मधून हे करंजा आणि या ठिकाणी सागाची झाडे यांची बेरीज 34,584 वजा केल्यानंतर 9मधून 4 गेले 5 उरले. इथं 5 म्हणून 8 जात नाहीत, 15मधून 8 गेले उरले 7. सराव करणं गरजेचं आहे. हातच्या दिला इथं 5 आणि 1 6 वजा करायचे, 3मधून जात नाहीत, हातच्या घेतला इकडला. 13मधून 6 गेले उरले 7. हातच्या दिला 4 आणि 1 5 वजा करायचे 6मधून, 6मधून 5 गेला उरलं 1, 5 7 3 गेले 2, 21,000 या ठिकाणी बरोबर आहे 21,775 जी वजाबाकी आली ती कडुनिंबाची झाडे आहेत. 21,775 कडुनिंबाची झाडे आहेत. अचूक पर्याय नंबर 2. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला 1,00,000 रुपये देणगी दिली. या देणगीतून 35,000 किमतीचे क्रीडा साहित्य खरेदी केले. शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 रुपयांची पुस्तके खरेदी केली. 25,000 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले. उर्वरित रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली? या ठिकाणी आपल्याला 1,00,000 रुपये देणगी दिले आहेत, परंतु क्रीडा साहित्य 35,000 रुपयाचं, वाचनालयाची पुस्तकं 26,958 रुपये आणि विद्यार्थी निधी या ठिकाणी 25,000 रुपये आणि उरलेली जी रक्कम आहे ती स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. ती किती वापरली हे काढण्यासाठी 35,000 रुपये क्रीडा साहित्यासाठी, 26,958 रुपये पुस्तकासाठी आणि 25,000 रुपये विद्यार्थी मदत निधीसाठी, या तिघांची एकूण बेरीज आपण 1,00,000 रुपयामधून वजा केली तर आपल्याला स्वच्छतागृहासाठी नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली ते कळेल. 35,000 अधिक या ठिकाणी 26,958 आणि 25,000 रुपये विद्यार्थी निधी, या तिघांची बेरीज काळजीपूर्वक 0 आणि 8 8, 0 आणि 5 5, 0 आणि 9 9, 5 आणि 5 10 आणि 6 16ला 6 चल 1, 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8. किती झाली रक्कम? 86,958 रुपयेमध्ये या ठिकाणी पुस्तकं खरेदी केली, क्रीडा साहित्य आणि विद्यार्थी मदत निधी असा तिघांना मिळून 86,958 रुपये खर्च केले आहेत आणि निधी दिलेला होता 1,00,000 रुपये. त्यामुळं 1,00,000 रुपयेमधून 86,958 रुपये वजा करायचे. 1,00,000 रुपयेमधून हे 86,958 वजा करूया. 10मधून 8 गेले उरले 2, हातच्या दिला 5 आणि 1 6 वजा करायचे आहेत. 10मधून 6 गेले उरले 4. इथं हातच्या दिला घेतलेला, कारण 10मधून 6 जात नव्हते ना, 5 आणि 1 6, 9 आणि 1 10, 10 इथं हातच्या घेऊन 10 होणार आहे. 10मधून 10 गेले 0. इथं 10मधून हातच्या वर आलेलं नाही, 10मधून 10 गेले 0, हातच्या आलेलाच आहे. 6 आणि 1 7, 10मधून 6 आणि 1 7 गेले 3 उरले. हातच्या दिला 10मधून 8 आणि 1 9 गेला उरला 1. 13,042 रुपये नूतनीकरणासाठी स्वच्छतागृहाच्या. 13,042 अचूक पर्याय
नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न आहे, एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. त्यापैकी 11,020 पोती गव्हाची, 8,129 पोती बाजरीची आणि उरलेली पोती ज्वारीची होती. तर ज्वारीची पोती किती? असंच करायचं. या ठिकाणी एकूण पोती गोदामात आहेत 25,702. 11,000 पोती 11,020 पोती गव्हाची आणि 8,119 पोती बाजरीची. म्हणजे गव्हाची आणि बाजरीची मिळून किती पोती झाली काढूया? 11,020. 11,020 गव्हाची आणि बाजरीची 8,129. 8,129 एकूण किती पोती झाली? 9. 2 आणि 2 4. 0 आणि 1 1. 8 आणि 1 9. 1 किती झाली? 19,149. आणि ही पोती 25,702 मधून वजा करायची. म्हणजे 25,702 एकूण पोती आहेत. 25,702 मधून ही बाजरीची आणि या ठिकाणी गव्हाची एकूण पोती वजा केली की उरलेली पोती आहेत ती ज्वारीची मिळणार. 19,149. 12मधून 9 गेले, उरले 3. 10मधून 4 आणि 1 5 वजा करायचे आहेत. 10मधून 5 गेले, उरले 5. हातच्या दिला 1 आणि 1 2 वजा करायचे आहेत 7मधून. 7मधून 2 गेले 5. हातच्या वगैरे इथं आलेलं नाही. 5मधून 9 जात नाहीत. 15मधून 9 गेले, उरले 6. हातच्या दिला 1 आणि 1 2 वजा करायचे आहेत ह्या 2मधनं. 6,553. 6,553 पोती बाजरीचे आहेत. 6,553 या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 2 आहे. ओके. सरिताताईंच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 25,000 रुपये आहे. त्यातून त्यांनी पुढीलप्रमाणे खर्च केले. या ठिकाणी वाहन सामानासाठी 4,225 रुपये, मुलांची फी 3,500 रुपये, वीज, टेलिफोन, गॅस बिल मिळून 6,000 रुपये आणि 1,950 रुपये औषधासाठी. तर किती रुपये उरले? खरं तर ह्या सगळ्यांची बेरीज वाहन सामानासाठी खर्च केलेली रक्कम, वीज, टेलिफोन, गॅस बिल यांच्यासाठी खर्च केलेली रक्कम आणि या ठिकाणी औषधासाठी 1,950 रुपये खर्च केलेली रक्कम, एकूण खर्च काढला पाहिजे. ओके. आणि तो 25,000 मधून वजा करायचा म्हणजे शिल्लक उरलेली रक्कम निघेल. 4,250 आणि 3,500. 4,250 3,500. 4,250 वाहन सामान, मुलांची फी 3,500 आणि 6,000 आहेत टेलिफोन बिल, काही वगैरे आणखी गॅस बिल, वीज वगैरे आणि औषधासाठी 1,950. 1,950साठी औषधे हे 0. 5 आणि 5 10. 10ला 0 ह्याच्याला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 5 15 आणि 2 17ला 7 ह्याच्याला 1. 1 आणि 1 2. 6 आणि 2 8 आणि 3 11 आणि 4 15. 15,700 रुपये हा खर्च आहे. आणि त्यांच्याकडं दरमहा एकूण मासिक उत्पन्न 25,000 आहे. किती उरले पाहूया. 25,000 रुपयेमधून हा खर्च आहे 15,700. तो वजा केला की शिल्लक मिळेल ह्या 2 शून्य तशाच. 10मधून 7 गेले, उरले 3. 5 5 गेले 0. 2 मुळे गेला 1. 10,300 रुपये शिल्लक उरले. 10,300. 10,300 या ठिकाणी 4,225 रुपये वाहन सामान आहे. 4,225. 50 चुकून झालं. 4,225. पुन्हा बेरीज हे 5 तसंच. 5 आणि 2 7. हा चक आलेलं नाही. 9 आणि 5 14 आणि 1 म्हणजे 16. इथं 6. 15,670 रुपये खर्च झाला. 15,670. 15,670 हे आणि 5 राहिले ना. 15,600 हे 5. हे 5 आणि 2 7. 15,675. 15,675 रुपये. परत एकदा पहा. 4,225 रुपये वाहन सामान, मुलांची फी 3,500 रुपये, टेलिफोन बिल, वीज बिल वगैरे 6,000 आणि औषधासाठी 1,950 रुपये मिळून हे 5 तसंच.
हे 2 आणि 5 7, 9 आणि 5 14 आणि 2 16, 6 4 1, 6 आणि 1 7 आणि 1 हातच्या 1 8 आणि 3 11 आणि 4 15,675. मासिक उत्पन्न 25,000 आहे. त्यातनं खर्च 15,625 गेला, 75 गेले. 10मधून 5 गेले, उरले 5. हातच्या दिला 7 आणि 1 8 वजा करायचे, 10मधून 8 गेले, उरले 2. हातच्या दिला 6 आणि 1 7 वजा करायचे, 10मधून 7 गेले 3. या ठिकाणी 15मधून 5 आणि 1 6 गेले. हातच्या घेतला 6 जात नाहीत 5मधून म्हणून 15मधून 5 आणि 1 6 गेले, उरले 9 आणि 2 2 गेले 0. हातच्या दिला ना 1 आणि 1 2 वजा करायचे 2, 9,325 रुपये या ठिकाणी शिल्लक उरलेले आहेत. 9,325. अचूक पर्याय नंबर 3. ओके. प्रश्न आहे, वडगाव, मोरगाव आणि पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटाने पुढीलप्रमाणे ठेवी जमा केल्या. वडगावची ठेव आहे 27,300 रुपये. मोरगावची या ठिकाणी 25,300 रुपये आहे. पळसुंडे गावची 17,900 रुपये आहे. तर पुढं म्हटल्या, व पळसुंडे गावातील बचत गटाने जमा केलेल्या ठेवी वडगावमधील ठेवीपेक्षा किती जास्त आहेत. म्हणजे मोरगाव आणि पळसुंडे या 2 गावामध्ये जो निधी जमा होतोय बचत गटामध्ये त्यांची बेरीज केली पाहिजे. 25,300 आणि 17,900 ही बेरीज वजा करून या बेरजेतून आपल्याला 27,300 वडगावचा जो निधी आहे बचत गटांचा तो वजा केला की या 2 गावांनी वडगावपेक्षा किती ठेवी जास्त जमा केल्यात हे कळेल. आत्ता बेरीज करायची 25,300 आणि 17,900ची. ती बेरीज येते 0 0 9 आणि 3 12, 7 आणि 5 12 आणि हातच्या 1 13 आणि 3 हातच्या 1 2 आणि 1 3 आणि 1 4, 43,200 आणि वडगावची 27,300. म्हणजे 43,000मधून 27,300 हे वडगावच्या बचत गटातला निधी गोळा केला, तो वजा केला की आपल्याला मोरगाव आणि पळसुंडे या 2 गावांनी किती जास्त निधी जमा केला वडगावपेक्षा कळेल. 0 0 2मधून 3 जात नाही, 12मधून 3 गेले, उरले 9. 12मधून 3 गेले, उरले 9. हातच्या दिला 7 आणि 1 8 वजा करायचे आहेत, 3मधून 8 जात नाहीत, 13मधून 8 गेले, उरले 5. 13मधून 7 आणि 1 8 गेले, उरले 5. हातच्या दिला 2 आणि 1 3 वजा करायचे 4मधून, म्हणजे 5,900 रुपये हा बचत गटाने म्हणजे मोरगाव आणि या ठिकाणी पळसुंडे या 2 गावातल्या महिलांनी निधी जास्त जमा केला आहे 5,900 वडगावपेक्षा. पाहूया 5,900. ओके. सो सॉरी, इथं 4 हातच्या आलेला आहे ना 7 आणि 1 8, 13मधून 8 वजा केल्यानंतर 5 उरले, चुकून झालं. आणि 2 आणि 1 3 वजा करायचे 4मधून, त्यामुळे 0 नाही 1. 15,900 या ठिकाणी निधी मोरगाव आणि पळसुंडे या 2 गावांनी वडगावपेक्षा जास्त निधी गोळा केलेला आहे 15,900. ओके. ही मोरगाव आणि पळसुंडे या गावातील बचत गटाने जमा केलेल्या ठेवी वडगावमधील ठेवीपेक्षा 15,900 रुपयांनी जास्त आहेत. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व चौथीला बसणारे जे विद्यार्थी मित्र आहेत, स्पर्धक मित्र आहेत, त्या सर्वांना हा शेअर करा. गणितासारखा अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून द्यायला आहे. परीक्षेमध्ये 26 एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेसाठी याचा वापर करून शिष्यवृत्तीस पात्र व्हा. धन्यवाद.